तुम्ही आता डॉक्टरांवर काही आरोप केले, नेमके काय आरोप आहेत तुमचे? आरोप म्हणजे खास मी आज पुण्यावरून दादांना भेटण्यासाठी आले. जेव्हा मी त्यांची कंडिशन बघितली तेव्हा अगदी मनाला अंगाला शहारे फुटण्यासारखी कंडिशन आहे. इथे आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे अजिबात कुणाचेही म्हणजे इथे उपोषणाला कमीत कमी 100 ते 150 माझे बंधू बसलेले आहेत. इथे आहेत. अगदी त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे आणि दादांकडे तर बघवतच नाही आहे बिलकुल. आणि आज प्रशासनाकडून काही दखल घेतलेली जात नाही आहे. आणि आज मी जेव्हा पाहते की बऱ्याच ह्यांची कंडिशन खूप खराब झालेली आहे बांधवांची, आणि तरी देखील वरून मेडिकलची अजिबात सोय येत नाही आहे. आणि आज एवढ्या ह्यांच्यासाठी कमीत कमी भरपूर डॉक्टर इथे म्हणजे अवेलेबल पाहिजेत, पण इथे कोणीही नाही आहे. फक्त दोन लेडीज इथे आलेल्या आहेत. आणि इथे बऱ्याच जणांची कंडिशन खूप खराब झाली आहे आणि त्यांना त्यांची बिलकुल म्हणजे सोय घेतलेली जात नाही आहे. त्यांना जमिनीवर फेकल्या जात आहे त्यांची. आणि म्हणजे त्यांच्याकडे बघून फार. माझं नाव सुजाता देशमुख. असं नाही, पण मला अरेंजमेंट करायला तर वेळ द्या ना. तुम्हाला माहिती इमर्जन्सी आहे असा पण आरोप केला टाकण्यात आलेला असा पण आंदोलकांनी आरोप केलेला आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना जे अंबडचं उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे नेण्यात आलेलं आहे. त्यांना तिथे बेडवर ठेवण्यात येईल अशा सगळ्या पेशंटला, आणि सगळ्या पेशंटची काळजी घेतल्या जाईल अशी आम्ही हे करू. आणि जेवढे आमचे आता आम्ही कालपर्यंत काय केलं होतं, अंबड आणि घनसावंगी या तालुक्यातले जेवढे वैद्यकीय अधिकारी असतील, दुसरे डॉक्टर्स आमचे जे समुदाय आरोग्य अधिकारी करतात त्यांच्या हे लावलेल्या होत्या. पण आम्ही पूर्ण जिल्ह्यातले हे करतात. काय होतं, एकाच वेळेस आम्हाला पूर्ण PSC बंद नाही करता येत. काही तिथं अत्यावश्यक सुविधा तिथे एक मेडिकल ऑफिसर आम्हाला तिथे राहू द्यावा लागतो. पण बाकीचे जे एक जण असतील त्यांना आम्ही इथे बोलू. तसंच आम्ही सिव्हिल सर्जन आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी पण आम्ही चर्चा केलेली आहे. सरांनी पण आम्हाला आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. तिथे 2 कार्डियक अँब्युलन्स सध्या उपलब्ध आहेत. आमच्या PSCच्या 3 रुग्णवाहिका पण उपलब्ध आहेत. तर जेवढं हे आहेत आवश्यक तेवढ्या उपाययोजना आणि तेवढं मेडिसिन सगळं आम्ही इथे उपलब्ध करून ठेवलेलं आहे. आणि कोणालाही त्रास झाला तर लगेचच त्यांच्यावर उपचार केला जाईल. आणि सगळ्यांनी पण आम्ही सहकार्य करावं आणि प्रशासनाला त्याच्यामध्ये माझं बोलणं हे जे आपले उपोषणकर्ते आहेत, मी त्यांना संख्या सांगितली की 93 उपोषणकर्ते आहेत सर. आणि याच्यामध्ये काही जणांना एका जणांना आमच्या सलाईन लावण्यात आलेलं आहे. 2 जण पेशंट आमचे उपोषणकर्त्यांना रेफर करण्यात आलेला आहे. आणि बाकीच्यांना पण जास्त डॉक्टर्स जास्त यांची मदतीची थोडीशी गरज इथं आम्हाला भासणार आहे. तर त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल. सरांनी सांगितलेलं आहे की तहसीलदार अंबड यांना इमिजिएट मी इथं पाठवतो आणि बाकी कशी तिथं आपल्याला सोयी अजून उपलब्ध करून देता येईल त्याबद्दल बोलू. मॅडम, इथं 200 लोक जवळपास बसलेले आहेत. तुम्हाला आधीच 93 ची आहे आमच्याकडे. आधीच तुम्ही बंदोबस्त का नाही केलं? तुम्हाला माहिती आहे आंदोलनाला लोक बसणार आहेत. तुम्ही म्हणताय की आमच्याकडे PSC बंद ठेवता येणार नाही. मग आधीच मागणी नाही का केली? डॉक्टर्स टीम जास्त मागितलं नाही? कालपर्यंत आमच्याकडे नक्की हे नव्हती, एक्झॅक्टली आकडा फायनल नव्हता की किती जण बसणार आहेत उपोषणाला. आम्हाला काल 5 वाजता माझ्या समोर निवेदन दिलं 181 लोकांचं. हो, आमच्याकडे त्याच्यानंतर संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत हे झालं. त्यानंतर सिव्हिल सर्जन काल इथे आलेले होते. आम्ही त्याच्यानंतर जिल्हाधिकारी साहेब यांची पण भेट घेतलेली आहे. सरांनी पण सांगितलेलं आहे की प्रत्येक 10 उपोषणकर्त्यामागे आपले एक वैद्यकीय अधिकारी राहतील. याप्रमाणे तुम्ही नियोजन करा. तिथे सगळे आम्ही बेड पण मागितलेले आहेत वडीगुजरी आपल्या PSC मधून. आणि जिथं बेड, IV स्टँड याचं, आणि कोणाला जर हे असेल तर इमिजिएट आपण कार्डियक अँब्युलन्स त्याच्यामधून रेफर करणार. रुग्णालय इथं उभं करणार असं सांगण्यात आलं होतं. ते कधी उभं करणार? कारण लोक वाढले इथं, तर तुम्ही किती जणांना घेऊन जाणार? मी ही जी मागणी आहे ती कळवते माननीय जिल्हाधिकारी साहेबांना. आणखी कळवलेली नाही की एवढे लोक बसलेले आहेत ते कळवलेलं आहे. इथं एक हॉस्पिटल उघडायला पाहिजे ना. एवढे लोक कसे कॅरी करणार? ही गोष्ट मी त्यांना आमच्याकडून जेवढा आहे अत्यावश्यक सुविधा तेवढा आम्ही करणार आहोत. परंतु बऱ्याच जे आहेत उपोषणकर्ते ते नकार देत आहेत आणि त्यांनी कृपया करून उपचार घ्यावा ही काय म्हणतात त्याला विनंती आमची राहील. आणि तसं सहकार्य आपल्या सगळ्यांकडून पण अपेक्षित राहील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.